मी प्राध्यापक बारस्कर व्ही.एस. राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर इयत्ता 12वी विषय मराठी। आज आपण इयत्ता 12वी या पाठ्यपुस्तकातील मराठी विषयाचा घटक क्रमांक 6 पद्य रंग माझा वेगळा ही गजल प्रकारातील कविता। कवी आहेत सुरेश भट। सुरुवातीला आपण कवीचा परिचय पाहणार आहोत। सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते। त्यांनी मराठी भाषेत गजल हा काव्यप्रकार रुजवला, त्यामुळे त्यांना गजल सम्राट असे मानाने संबोधले जाते। त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला। त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते। त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती। त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली। सुरेश भट यांना ते 2.5 वर्षाचे असताना पोलिओची बाधा झाली होती, त्यामुळे त्यांचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता। सुरेश भटांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले। BA अंतिम वर्षाला 2 वेळा नापास झाल्यावर शेवटी 1955 साली ते BA पास झाले। त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले। अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविताचे लेखन सुरू ठेवले होते। त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले। त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या। त्यांच्या गजला व कविता हृदयनाथ मंगेशकर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर इत्यादी गायकांनी उत्तम अशा प्रकारे गायल्या आहेत। गडचिरोली येथे भरलेल्या 39व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे सुरेश भट हे अध्यक्ष होते। आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता। सुरेश भट यांना एक मुलगी विशाखा व 2 मुलगे हर्षवर्धन व चित्तरंजन अशी त्यांची नावे। त्यापैकी हर्षवर्धन याचा अपघातात मृत्यू झाला होता। हृदयविकाराच्या झटक्यानं 14 मार्च 2003 रोजी
सुरेश भटांचं वयाच्या 71व्या वर्षी निधन झालं. हा झाला कवी सुरेश भट यांचा परिचय. दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत, गझल म्हणजे काय. गझल हा एक वृत्ताचा, काव्याचा आणि गायनाचा प्रकार आहे. गझल हा प्रकार फार प्राचीन असून अरबी काव्यात या प्रकाराचा जन्म इस्लाम धर्माच्या स्थापने अगोदरचा आहे. नंतर आपण बघणार आहोत गझल काव्य प्रकाराचा परिचय. गझल हा शब्द स्त्रीलिंगी आहे. मूळ अरबी शब्द गझल हा शब्द जसाच्या तसा फारशीत आला आणि मराठीत गझल या शब्दाला गझल हे रूप प्रामुख्यानं मिळालं. त्याची व्याख्या बघा. गझल म्हणजे काय. एकाच वृत्तातील एकच यमक, यमक म्हणजे काफिया, व अंत्ययमक, अंत्ययमक म्हणजे रदीफ असलेल्या प्रत्येकी दोन ओळीच्या किमान 5 किंवा त्याहून अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल. त्यानंतर गझलकारांची परंपरा. मराठीमध्ये कोणकोणत्या लेखकांनी, कवींनी, कवयित्रींनी गझल समृद्ध प्रामुख्यानं केली. मराठीत अमृतराय व कवी मोरोपंत यांनी गझलेचे रोप लावण्याचा सन्मान दिला जातो. आधुनिक कवीपैकी कवी केशवसूत, नावा टिळक, भा. रा. तांबे इत्यादी कवींनीही आपल्या काही कविता गझल वृत्तामध्ये रचल्या. परंतु जाणीवपूर्वक मराठी काव्यात गझल रुजवण्याचे कार्य करण्याचं खरं श्रेय माधव जुलियन यांनाच दिले जाते. महायुद्धोत्तर काळात कवी कुसुमाग्रज, नाग देशपांडे, शांता शेळके, वाराकांत, वसंत बापट इत्यादी कवींनी प्रसंगानुसार गझल रचना केलेल्या आढळून येतात. या दरम्यानच्या काळात भाऊसाहेब पाटणकरांनी उर्दू शायरीचा रंग मराठीमध्ये आणला आणि म्हणून मराठी भाषेमध्ये गझल ह्या अतिशय सुप्रसिद्ध अशा झालेल्या दिसून येतात. सुरेश भटांनी त्यांच्या एका कवितेत म्हटले आहे, काय म्हटले बघा. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस का वेड्या, लढण्यात शान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे, जगणे निरर्थक म्हणतो, तो बेईमान आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्याचे गणित सोडवताना नेहमी आनंदाची बेरीज केली आणि म्हणून आपल्या सुंदर अशा छोट्याशा गीतातून कवी सुरेश भट म्हणतात, माझी या गीतात वेडे दुःख संतांचे म्हणावे,
वाळल्या वेलीत माझ्या अमृताचे फुलं यावे, मन प्रसन्न असले तर कितीही संकट आली की अशा प्रकारच्या आनंद माणसाचे मन उपभोगू शकतो, अशा प्रकारचा आशावाद सुरेश भटांच्या कवितेमध्ये आपल्याला प्रामुख्यानं जाणवताना दिसून येतो. रंग माझा वेगळा या अत्यंत गाजलेल्या गझलेत आपणाला गझलकाराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते आणि या कवितेतून त्यांनी यमक, अनुप्रास या अलंकाराचा वापर केला आणि त्यामुळं या गझलेला अप्रतिम अशा प्रकारची गेयता लाभलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, मी रंग माझा वेगळा ही या गझलेचं वाचन करीत आहे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे, मी आसा की लागती या सावल्यांच्याही झळा. राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. मानसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. अतिशय सुंदर अशा प्रकारची ही गझल आणि म्हणून आपण आता या गझलेचा भावार्थ प्रामुख्यानं बघणार आहोत. पहिल्या दोन ओळी बघा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. रंग माझा वेगळा ही सुरेश भट यांची गझल व्यावहारिक जगात वावरताना असंख्य दुःख सोसणाऱ्या, गुंत्यात गुंतूनही अलिप्त असणाऱ्या, माणसावर प्रेम करणाऱ्या, माणसाच्या कलंदर व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवते. प्रस्तुत गझलेत गझलकार आपल्याला स्वतःच्या वेगळ्या व्यक्तिमत्वाची झलक दाखवतो. जीवनाच्या सर्व रंगात मनस्वीपणे रंगून जाणारा तो त्या रंगात हरवून जात नाही, तर स्वतःचा वेगळा रंग जपतो. सर्वांमध्ये मिसळूनही तो स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवतो. सर्व नात्याच्या, भावनांच्या, बंधनांच्या गुंत्यात तो जितक्या सहजतेने गुंतत जातो, तितक्या सहजतेने या गुंत्यातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे आहे. वरील परस्पर विरोधी भावछटांमुळे गझलेला सुंदर अशा प्रकारचा अर्थ प्राप्त झाला आहे. रंगूनही न रंगणारा, गुंतूनही न गुंतणारा हा गझलकार कलंदर जगावेगळा आहे. आपले जगावेगळे अनुभव सांगण्यासाठी तो येथे गझल हा रचनाबंध वापरतो आहे. प्रस्तुत द्विपदी
एक स्वतंत्र शेर आहे. या शेरामध्ये एक स्वतंत्र वेगळा विचार कवी सुरेश भटांनी मांडलेला आहे. वरील ओळी वाचताना मनात दुःख, शोक हा स्थायी भाव उत्पन्न होऊन करुण रसाचा अनुभव मिळतो. कवितेची भाषा संवादात्मक स्वरूपाची असून गद्याच्या अंगाने जाते. मनात आलेले विचार, भावना जशाच्या तशा वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कवी नेमके व समर्पक अशा प्रकारचे शब्द वापरतो. पुढच्या दोन ओळी बघा. कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे, मी आसा की लागती या सावल्यांच्याही झळा. सुरेश भटांची गजल व्यावहारिक जगात वावरताना असंख्य दुःख सोसणाऱ्या, गुंत्यात गुंतून अलिप्त असणाऱ्या, माणसावर प्रेम करणाऱ्या माणसाच्या कलंदर व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवताना दिसते. एरवी सर्वांना उन्हाच्या झळा असह्य होतात, परंतु या जगावेगळ्या गजलकाराला सावलीच्याही झळा लागतात. सावली बनून आश्रय घेऊन येणाऱ्यांचाही आश्रय त्याला नकोसा वाटतो. व्यावहारिक जगात वावरताना गजलकाराला दुःखाचे चटके तो सोसतो. मदत करायला येणारेही अशा प्रकारे मदत करतात की त्याचाही त्याला त्रास होतो. कधी काळी मिळणारे सुखही अशा प्रकारे मिळते की त्यांना आनंदाऐवजी दुःखच वाटते. असा सुंदर विचार या ओळीमध्ये कवीनं प्रामुख्यानं मांडलेला आहे. सर्व गुंत्यात गुंतूनही स्वतः अलिप्त असणाऱ्या माणसाला येणारे जगावेगळे अनुभव कवी येथे टिपतो. त्यासाठी त्यानं गजल हा रचनाबंध येथे वापरलेला आहे. सावल्याच्या झळा या शब्दातून परस्पर विरोधी भावछटा अचूकपणे टिपल्यामुळे गजलेला सुंदर अर्थ प्राप्त झाला आहे. या गजलेमध्ये अप्रतिम गेयता व नादमयता लाभलेली आहे आणि म्हणून आपले विचार, आपल्या भावना वाचकापर्यंत पोचवण्यासाठी कवीनं नेमके व समर्पक शब्द यांचा वापर प्रामुख्यानं केलेला दिसून येतो. पुढच्या दोन ओळी बघा. राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कवी जगात वावरतो, असंख्य दुःख, माणसावर प्रेम करणाऱ्या माणसाच्या कलंदर व्यक्तिमत्वाचं दर्शन कवीनं या गजलेमधून घडवलेलं आहे. गजलकाराला दुःखाचा अनुभव नेहमीचाच आहे. अशा परिस्थितीतही तो हसतमुखाने दुःखाचा स्वीकार करतो आहे. त्याच्या गीताप्रमाणे त्याचे अश्रू कायम त्याच्यासोबत राहिले. प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगात त्यांनी गजलकारांना साथ दिली. दुःखाचा आनंदाने स्वीकार करण्याच्या सवयीमुळं अनामिक दुःखालाही त्याचा लळा लागला आहे, असा आशय या कवितेमध्ये कवी व्यक्त करतो. दुःखाचा लळा या शब्दातून परस्पर विरोधी भाव नेमक्या शब्दात टिपल्यामुळे गजलेला सुंदर अर्थ प्राप्त झाला आहे. जगावेगळे अनुभव सांगण्यासाठी कवीनं येथे गजल हा रचनाबंध वापरलेला आहे. या ओळीतून
मनात दुःख शोक हा स्थायी भाव उत्पन्न होऊन करुण रसाचा अनुभव आपल्याला प्रामुख्यानं मिळताना दिसून येतो. पुढच्या ओळी बघा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. यामध्ये एक वाक्प्रचार आलेला आहे बघा. गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे. वरील ओळीमध्ये कवीनं व्यावहारिक जगात वावरताना असंख्य दुःख सोसणाऱ्या माणसावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचं वर्णन प्रामुख्यानं केलेलं आहे. कवीने जीवनातील विविध बऱ्या वाईट प्रसंगांना सामोरे जाताना कधी जगायला सुरुवात केली हे त्यालाच कळले नाही. वेदना व दुःख कायमचे सोबती होते. त्यामुळे कधी काळी सुखाने कवीचे दार ठोठावले तेव्हा त्याला आनंदापेक्षा दुःखाचा अनुभवच जास्त आला. त्याने हसतमुखाने पुन्हा जगायला सुरुवात केली, पण आयुष्याने कायम त्याची पसगत केली. त्याला सुख शांती लाभू दिली नाही, असा आशय कवी सुरेश भटांनी या ओळीमधून प्रामुख्यानं व्यक्त केलेला आहे. या कवितेमध्ये आयुष्यानेच गळा कापल्याची अनोखी कल्पना कवी करतो. काव्याला सौंदर्य प्राप्त होतं, तसेच क ळ अशा अक्षरांच्या पुनरावृत्तीतून अनुप्रास अलंकार येथे साधला गेला आहे आणि त्यामुळं गजलेला अप्रतिम गेयता व नादमयता लाभलेली आहे. आणि म्हणून की या ओळी वाचताना मनात दुःख शोक हा स्थायी भाव निर्माण होऊन जीवनाला करुण रसाचा अनुभव येतो. पुढच्या ओळी बघा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. सुरेश भटांची गजल अतिशय दुःखी मनाच्या वेदना गुंत्यात गुंतूनही कलंदर व्यक्तीचं व्यक्तिमत्व स्पष्ट करताना कवी म्हणतो, कवीला खोट्या चुकीच्या दिशा दाखवणारे लबाड खोटे लोक त्याच्या आसपास होते. हे स्वार्थी कपटी लोक कवीच्या जीवनाचे सार कशात आहे हे त्याला सांगू पाहत होते. ते खरे तर पाय असूनही पांगळे व डोळे असूनही आंधळे होते. त्यांनी स्वतःच्या फुटपट्टीनं कवीला मोजण्याचा प्रयत्न केला. कवीच्या जीवनाचा कस पाहण्याचा प्रयत्न केला. माणसाच्या दुटप्पी व्यवहार स्वार्थ ढोंगीपणा याविषयीचा प्रखर संताप कवीने येथे व्यक्त केला आहे. चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा या शब्दातून परस्पर विरोधी भाव नेमक्या शब्दात टिपल्यामुळं गजलेला सुंदर अशा प्रकारचा अर्थ प्राप्त झालेला दिसतो. जगावेगळे अनुभव सांगण्यासाठी येथे गजल हा रचनाबंध वापरला गेला आहे. येथे त ख न ळ या अक्षरांची पुनरावृत्ती होऊन अनुप्रास हा अलंकार साधला गेला आहे आणि त्यामुळे या गजलेला अप्रतिम गेयता व नादमयता लाभली आहे. या ओळीमधून दुःख शोक कवितेची भाषा संवादात्मक स्वरूपाची असून गद्याच्या अंगाने जाते. मनात आलेले विचार भावना
जशाच्या तशा वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कवी नेमके व समर्पक अशा प्रकारचे शब्द वापरतो. शेवटच्या 2 ओळी बघा. मानसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. कवी सुरेश भट या व्यावहारिक जीवनात जगताना असंख्य दुःख त्यांनी सोसलं. गुंत्यात गुंतूनही अलिप्त असणाऱ्या पण माणसावर प्रेम करणाऱ्या माणसाच्या कलंदर व्यक्तिमत्वाचं वर्णन सुरेश भटांच्या गजलामध्ये जागोजागी आपल्याला बघायला मिळते. कवी म्हणतो, आयुष्यानं कितीही विश्वासघात केला तरीही गजलकाराने मात्र दुःखाचा स्वीकार हसतमुखाने केला. तो स्वतः तर या परिस्थितीला सामोरं गेलाच, पण ज्याचे आयुष्य नैराश्य नकारात्मकतेच्या अंधकाराने भरलेले आहे त्यांनाही त्यानं जगण्याचा आधार दिला. त्याच्या आयुष्याला काळाकुट्ट अंधार दूर करण्यासाठी तो ज्ञानाचा, प्रेमाचा, आशेचा किरण, आशेचा प्रकाश घेऊन आला. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा धगधगता सूर्य कवी स्वतः बनला. त्याची प्रखरता, त्याचे तेज, त्याची आग स्वतःसाठी नव्हतीच, तर ती इतरांसाठीच्या कळवळ्यातून जन्मलेली होती. असा आशय वरील ओळीमधून व्यक्त केलेला आहे. मध्यरात्री हिंडणारा सूर्य या शब्दातून कवीची प्रखर सामाजिक बांधिलकी दिसून येतेच, शिवाय या परस्पर विरोधी छटेमुळं गझलेला येथे सुंदर अशा प्रकारचा अर्थ प्राप्त होतो. आपले जगावेगळे अनुभव सांगण्यासाठी येथे गजल हा रचनापंद कवीनं वापरलेला आहे. येथे म, स, ळ या अक्षरांची पुनरावृत्ती होऊन अनुप्रास अलंकार साधलेला आहे. करुण रसाचा अनुभव मिळतो. कवितेची भाषा संवादात्मक स्वरूपाची असून गद्याच्या अंगाने जाते. मनात आलेले विचार, भावना जशाच्या तशा वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी कवीनं नेमके आणि समर्पक अशा प्रकारचे शब्द प्रामुख्यानं वापरलेले आहे. आणि म्हणून की या कवितेमध्ये हटके जीवन जगणाऱ्या जगावेगळ्या माणसाला येणारे जीवनानुभव वेगळेच असतात. दुःख नेहमीच त्यांच्या वाट्याला येतं, पण कधी काळी जे सुख मिळतं तेही आनंदाऐवजी दुःख घेऊन येतं. तो जीवन जगण्यास सुरुवात करतो तेव्हा जीवनच त्याचा विश्वासघात करते. परंतु तरीही तो सर्व बऱ्या वाईट परिस्थितीचा, दुःखाचा सामना हसतमुखाने करत आलेला आहे. ज्याचं आयुष्य नैराश्य, दुःख यांनी व्यापलेलं आहे, त्याच्यासाठी तो पेटून उठणारा सूर्य आहे. त्याची तेजस्विता, प्रखरता स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी आहे. हा आशय कवी सुरेश भटांनी रंग माझा वेगळा या कवितेमध्ये प्रामुख्यानं सुंदर अशा प्रकारचा विचार प्रामुख्यानं मांडलेला आहे. या कवितेमध्ये काही शब्दार्थ आहे बघा. आसवे म्हणजे अश्रू, गीत म्हणजे गाणे, गुंता त्याचा अर्थ आहे गुंतागुंत, झळा म्हणजे अंग भाजणारी उष्ण वाऱ्याची झुळूक, तात्पर्य त्याचा अर्थ आहे सार, लळा म्हणजे गोडी किंवा ममता, वेगळा म्हणजे अलग, साऱ्या
म्हणजे सर्व. सोहळा या शब्दाचा अर्थ आहे उत्सव किंवा समारंभ. आंधळा म्हणजे अंध किंवा पांगळा आणि पांगळा म्हणजे पंगू किंवा दिव्यांग. या गझलेमध्ये 2 वाक्प्रचार आलेले आहेत. पहिला वाक्प्रचार बघा, पाय मोकळा होणे म्हणजे बंधनातून मुक्त असणे. दुसरा वाक्प्रचार आहे गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे. आणि विद्यार्थी मित्र हो, कवितेवर जी परीक्षेमध्ये कृती विचारली जाते त्यामध्ये कधीकधी 2 मार्काची कृती विचारली जाते. कृतीपत्रिका बघा, कृती दिलेली आहे. खालील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण. आसवे. आसवे या शब्दाचा अर्थ होतो अश्रू. नंतर पांगळा. पांगळा या शब्दाचा अर्थ होतो पंगू. गुंता या शब्दाचा अर्थ होतो गुंतागुंतीचे. आंधळा याचा अर्थ होतो अंध. झळा लागणे म्हणजे धक. सोहळा याचा अर्थ होतो समारंभ. तात्पर्य या शब्दाचा अर्थ होतो सार. आणि शेवटचा जो शब्द आहे लळा म्हणजे गोडी. अशा प्रकारे कृतीपत्रिकेमध्ये 2 गुणांसाठी शब्दाचे अर्थ दिले जातात कंसामध्ये आणि त्यातून अर्थ आपण शोधून लिहायचे असतात. आणि म्हणून सुरेश भटांच्या गझल या काव्य प्रकारामध्ये ही गझल व्यावहारिक जगात वावरणाऱ्या, असंख्य दुःख सोसणाऱ्या, गुंत्यातही गुंतून अलिप्त असणाऱ्या पण माणसावर प्रेम करणाऱ्या माणसाच्या कलंदर व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवते. धन्यवाद.